नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहुयात पुण्यातील विशेष घडामोडी. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आगमन पुणे शहरात झाले. भेटी लागे जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. अशा तळमळीने देहूतून विठुरायांच्या भेटीला निघालेल्या वारकऱ्यांचा मेळा आज पुण्यामध्ये मुक्काम करणार आहे. रस्त्यात ठिकठिकाणी रांगोळ्यांच्या पायघड्या, अभंगांचे उंच स्वर आणि टाळमृदुंगाच्या टिपेला पोहोचलेल्या निनादांमुळे वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. संत तुकाराम महाराजांची पालखी नानापेठेतील निवडुंगा विठोबा मंदिर आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी भवानी पेठेतील विठोबा मंदिरात मुक्काम करणार आहे. वारकऱ्यांच्या स्वागतासाठी कमानी लावण्यात आल्या आहेत, तसेच मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. पालखीतील पादुकांच्या दर्शनासाठी नागरिकांची एकच गर्दी उडाली आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई. सेवा देत आहोत. ह्यात मिळणारा आनंद अतिशय वेगळा आहे. सहसा ह्या यात्रेमध्ये जास्त प्रमाणामध्ये वयस्कर लोक असतात. त्यांना गुडघेदुखी, कंबरदुखी, चालण्याचा त्रास, अस्थमा, डायबिटीस अशा अनेक प्रकारच्या व्याधी असून देखील एक परमेश्वराची ओढ आणि शक्तीच्या प्रेरणेने ते चालत असतात. त्यांची ही यात्रा सुखकर व्हावी हाच आमच्या ह्या मेडिकल कॅम्पचा उद्देश आहे. वेळोवेळी आम्ही जागोजागी पण सेवा देत असतो आणि परमेश्वर त्यांना शक्ती देवो आणि त्यांना त्यांच्या मुक्कामी सुखरूप व्यवस्थित जाऊन
आय वादाच्या निर्णयाविरोधात विद्यार्थी न्यायालयात जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. FTIच्या अध्यक्षपदी चव्हाण यांची झालेली निवड मागे घ्यावी या प्रमुख मागण्यासह इतर मागणींसाठी गेल्या काही दिवसांपासून येथील विद्यार्थ्यांचे आंदोलन चालू आहे. केंद्र सरकारच्या सूचना व माहिती प्रसार विभागाचे आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही न्यायालयात धाव घेऊ असा इशारा भारतीय चित्रपट व चित्रपटवाणी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी दिला. अभिनेते गजेंद्र चौहान यांचा समावेश असलेल्या समितीने संस्थेच्या संचालकाची निवड केली तर त्याचाही आम्ही विरोधच करू अशी भूमिकाही विद्यार्थ्यांनी मांडली. संस्थेचे संचालक DJ नारायण यांचा कार्यकाल आठवडाभरात संपत आहे. त्यांच्या जागी येणाऱ्या नव्या संचालकाची निवड प्रक्रियेत चौहान यांचाही समावेश आहे. त्यामुळे नव्या संचालकाच्या निवडीला आणि चौहान यांच्या मार्फत होणाऱ्या प्रत्येक निर्णयाला आमचा विरोधच राहील असे मत विद्यार्थी प्रतिनिधी राकेश शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जिस व्यक्ति को उस पैनल में बैठने के लायक नहीं समझते हैं वो व्यक्ति अगर कुछ भी चुनाव करता है हम निश्चित रूप से स्पष्ट विरोध करेंगे. हम जो है न्यायालय में भी जाने की प्रक्रिया में है. उस संदर्भ में बातचीत हो रही है और जैसे ही कुछ ऐसा निर्णय आता है आपको पता चलेगा. सोसाइटी के द्वारा जो गवर्निंग काउंसिल बनी है चेयरमैन के द्वारा जो भी पॉलिसी बनाई जाएगी जो भी नियुक्तियाँ की जाएंगी हम उनका स्पष्ट विरोध करें. कोर कमेटी बनाई हुई है और हमारा दिन प्रतिदिन का जो भी आंदोलन होता है उससे हमारा ग्रेफ्टियाई का संवाद होता रहता है. ग्रेफ्टियाई का मतलब है FTI एलुमनी, ग्रेजुएट ऑफ FTI. बाकी एक जो हमारी टीम गई थी 3 जुलाई को बात करने के लिए उसको एक इंडिकेशन मिला था, थ्रेट मिला था कि हो सकता है कि संस्थान का प्राइवेटाइजेशन कर दिया जाए और मुंबई के इंडस्ट्री के हाथों में सौंप दिया जाए. हाँ, तो हमारा उसके प्रति भी स्पष्ट विरोध है कि संस्थान का न तो प्राइवेटाइजेशन किया जाएगा ना ही इसे मुंबई की इंडस्ट्री के किसी भी व्यक्ति को सौंपा जा सकता है. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाखाली D.Ed. CET धारकांनी नोकरीसाठी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. माझं नाव शंभूसिंह चव्हाण. मी वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष आहे. आमची मागणी अशी आहे की D.Ed. CET 2010मध्ये पुनर्तपासणीमध्ये जे मुलं पास झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक सेवकपदी नियुक्त्या देण्यात याव्यात या मागणीसाठी आम्ही इथं बेमुदत उपोषण सुरू करत आहोत. D.Ed. CET 2010 साली झाल्यानंतर या सर्व मुलांना शिक्षकपदी नियुक्त्या द्या असा उच्च न्यायालयाचा निकाल असतानाही शिक्षण विभाग टाळाटाळ करत आहे. आम्ही पुणे जिल्ह्याचा अहवाल मागवला, आम्ही ठाणे जिल्ह्याचा अहवाल मागवला. या अहवालामध्ये असंख्य जागा शिल्लक आहेत आणि जागा शिल्लक असूनही शिक्षण विभाग, शिक्षण संचालक विभाग आणि आयुक्त कार्यालयाकडून या नियुक्त्या देण्यासाठी उशीर होत आहे. हा उशीर कशासाठी होत आहे याचंही उत्तर आम्हाला या विभागांकडून मिळत नाही आहे आणि म्हणून नाईलाजास्तव आम्ही आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. जोपर्यंत आम्हाला नियुक्त्या मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं बेमुदत उपोषण सोडणार नाहीत. गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही हा प्रश्न लावून धरलाय पण अजून काय तुम्हाला या प्रश्नात यश मिळालेलं नाही. यावेळी सरकारला तुम्ही काय इशारा देणार? आम्ही
इथून पाठीमागं वेळोवेळी वेगवेगळे आंदोलनं केली, विनंत्या केल्या, निवेदनं दिली, परंतु याने हा मुद्दा सुटत नाही. आता आम्हाला इथून पुढे काहीतरी ठोस भूमिका घेतली पाहिजे, आम्हाला आक्रमक झालं पाहिजे. या मुद्द्यावर आता आम्ही ठाम आहोत आणि म्हणूनच जोपर्यंत आम्हाला हे शासन लेखी देत नाही की तुम्हाला या दिवशी नियुक्त्या दिल्या जातील, तोपर्यंत आम्ही आता माघार घेणार नाही. इथून पाठीमागे आम्ही त्यांच्याशी वेळोवेळी चर्चा केली, आम्ही त्यांचा विश्वास दाखवला, परंतु चर्चेने हा मुद्दा सुटत नाही. म्हणून आज आम्ही आक्रमक होऊन बेमुदत उपोषण सुरू करत आहोत आणि जोपर्यंत आम्हाला लेखी दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, याच्या आम्ही ठाम आहोत. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्राध्यापक सोनोपंत दांडेकर पुरस्कार डॉक्टर मेधा खाजगीवाले यांना प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे डॉक्टर म.वी. गोखले पुरस्कार प्राचार्य सोनोपंत मामा दांडेकर पुरस्कार डॉक्टर मेधा खाजगीवाले यांना देण्यात आला. साहित्य परिषदेच्या सभागृहात हा पुरस्कार देण्यात आला. वारी हे महाराष्ट्राचं चालतं बोलतं विद्यापीठ असून ते सांस्कृतिक दर्शन घडवणारे साधन आहे. विठ्ठल हा त्याचा कुलपती असून प्रत्येक मराठी माणसानं जीवनात एकदा तरी वारी करावी, असे मत संत साहित्याचे गाढ अभ्यासक डॉक्टर रामचंद्र देखणे यांनी यावेळेस व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमास डॉक्टर तेज निवळीकर, डॉक्टर मंगलाल चिंचोरे, संगणक तज्ज्ञ डॉक्टर विजय भटकर, आनंदिनी क्षीरसागर, कल्याणी दिवेकर, दीपक करंदीकर आदी मान्यवर उपस्थित होते. 15 वर्षापूर्वी साधारण 2000 किंवा त्याच्या आधी मी माझे डॉक्टर सुरेश चंद्र नाडकर्णी यांच्याकडे उर्दू शिकायला लागलो. उर्दू काही फार शिकून झालं नाही, पण सरांना स्वतःला 6 सेन्स खूप होता आणि ऑकल सायन्स आणि पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज याच्याविषयी सर खूप काही माझी बोलायचे आणि तिथेच खरं माझ्या डोक्यात या विषयावर जाणून अजून घ्यायला पाहिजे. त्यावेळेला आम्ही सरांचे अतिशय जवळचे स्नेही बबू काळे यांच्या पुस्तकातली शारिका पाटणकरांची जीवनाची रेलगाडी ना कळले ते पुढे तिकिटावरती स्टेशनाचे नावही नाही बोलले ही अतिशय गाजलेली गझल सरांनी आम्ही खूप डिस्कस केलेली. मोठी आहे, आता काही ती सांगत नाही कारण ती सगळ्यांनाच माहिती आहे. पण तेव्हा मी खरं तर मृत्यू याविषयीचा विचार करायला लागलो की देहात मध्येचा कोण फक्त टाकला जातो म्हणजे मग या देहाचा काय आहे आणि हा फक्त पोट असेल तर आतलं अस्तित्व म्हणजे नक्की काय. त्याच देह तुझा या देहातील तू कोण, हा देह तुझा या देहाविण तू कोण, हा देह जन्मतो वाढत जातो सरतो ना जन्म मरणही नाही या देहातील तो. माझ्या देहातला तो म्हणजे कोण, म्हणजे आपला आत्मा, आपली चेतना. मग या आत्म्याचं स्वरूप काय, आकार काय, रंग काय, रूप काय, व्याप्ती काय. एक देह तो आत्मा नावाची स्पार्क जोपर्यंत असतो तोपर्यंत तो सचेतन असतो. तो स्पार्क निघून गेला की तो देह डेड बॉडी या स्वरूप याच्यात जातो कॅटेगरी. मग हा आत्मा म्हणजे नक्की काय. सर्व धर्मांमध्ये म्हटलंय की तो अविनाशी असतो, म्हणजे त्याचं माझं अस्तित्व पण अविनाशी आहे. मग मी या विषयावर जास्तीत जास्त पुस्तकं वाचायला लागले, सोसायटीची लायब्ररी लावली आणि माझ्या या प्रवासामध्ये माझे आदरणीय गुरु डॉक्टर आर.एस. शुक्ला त्या बाजूला उपस्थित आहेत, नमस्कार सर, हे मला भेटले आणि त्यांच्या गायडन्स खाली मी माझं PhDचा थिसिस द्यायला सुरुवात केली. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. दलित पॅन्थर 43व्या वर्धापन दिन सोहळ्याचे उद्घाटन डॉक्टर सप्तर्षी यांच्या हस्ते करण्यात आले.
दलित पॅन्थरच्या 43व्या वर्धापन दिन सोहळ्याचे उद्घाटन डॉक्टर सप्तर्षी यांच्या हस्ते करण्यात आले. दलित समाजाला दलित पॅन्थरची गरज आहे, त्यामुळे दलित पॅन्थर टिकायलाच हवा. पॅन्थरच्या कामात संपूर्ण आक्रमकता नको. जेथे आक्रमकता येते तेथे विवेकहीन शक्ती वाढते. त्यामुळे पॅन्थरच्या कार्यकर्त्यांनी योग्य ठिकाणी आक्रमकता आणि योग्य ठिकाणी विवेक बाळगून दलित पॅन्थरने काम करायला हवे, असे मत डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी यावेळी व्यक्त केले. या वर्धापन दिनाच्या सोहळ्यासाठी दलित पॅन्थरचे केंद्रीय अध्यक्ष प्रकाश रामटेक, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रशांत नांदगावकर, शहराध्यक्ष सतीश वाघेला, विधीज रणजित सागळे आदी मान्यवर उपस्थित होते. खरं असं आहे की काळ बदलल्यानंतर आपल्याला सुद्धा मुख्य हेतू कायम ठेवून, मुख्य उद्दिष्ट कायम ठेवून कार्यपद्धती बदलावी लागते. तर आता दलित समाजामध्ये खूप शिक्षणाचं प्रमाण झालं. बाबासाहेबांचा जो शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, त्याच्यामुळे तर ही जी मुलं आहेत त्यांना आता आशय गर्भ भाषण लागतं. तो एक काळ होता त्यावेळेला एकीचं महत्त्व होतं, आता आशय गर्भतेचं होतं. त्या मुलांना जर नेता इतका विद्वान नसताना ते डायरेक्ट बाबासाहेब आंबेडकर वाचतात, गौतम बुद्धाचा थेट अभ्यास करतात, विपश्यनेला जातात, तर त्यांना हे लीडर त्यांच्या तोडीचे, त्यांच्यापेक्षा अधिक बुद्धिमान वाटत नाहीत. तर ज्यांना आता दलित पॅन्थरचं किंवा RPIचं किंवा या काय दलितांच्या संघटना आहे त्यांचं हे नेतृत्व करायचं असेल तर आंतरराष्ट्रीय ज्ञानासह सर्व ज्ञान पाहिजे. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची चौथी ऑनलाईन फेरी 22 जुलैला जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण समितीचे अध्यक्ष रामचंद्र जाधव यांनी दिली. शिक्षण कमिटीची आज बैठक झाली आणि तिसऱ्या यादीला आम्ही परवानगी दिलेली आहे आणि तिसरी यादी आज घोषित झाली. या तिसऱ्या यादीमध्ये रिक्त जागांवर जे प्रवेश दिलेले आहे त्याच्यामध्ये नव्याने प्रवेश 4881 आम्ही दिलेले आहेत. बेटरमेंटनुसार दिलेले प्रवेश 7215 आहे. असे 12096 विद्यार्थ्यांना आज तिसऱ्या यादीमध्ये प्रवेश मिळालेले आहेत. आणि अजूनही 3853 विद्यार्थी की ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरला ते अजूनही त्यांना कुठलीही अलॉटमेंट झालेली नाही किंवा त्यांना कुठलंही महाविद्यालय मिळालेलं नाही. चौथी फेरी ही 16/7/15 रोजी सुरू होईल. 16 आणि 17 या 2 दिवस विद्यार्थ्यांना वेबसाईट खुली ठेवली जाईल आणि त्यांनी त्याच्यामध्ये ऑप्शन फॉर्म बदलून द्यायचा आहे आणि ऑप्शन फॉर्म बदलून दिल्यानंतर उरलेल्या ह्या विद्यार्थ्यांना आम्ही प्रवेश देणार आहोत. चौथी यादी जी आहे ती 22/7/15 रोजी जाहीर होईल आणि 22 आणि 23 तारखेला या विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायचे आहेत. आतापर्यंत पहिल्या फेरीमध्ये 55,000 विद्यार्थ्यांना आम्ही अलाउट केलं होतं. त्यापैकी 41,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला पहिल्या फेरीमध्ये. दुसऱ्या फेरीमध्ये 6,910 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे आणि तिसऱ्या फेरीमध्ये आता आपण 12,000 विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेला आहे आणि बाहेर फक्त 3,000 मुलं राहिलेली आहेत. 3-3,500 त्यांना प्रवेश दिला जाईल. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. नमस्कार.